नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. अरे थांबा थांबा, हे वाक्य आपल्या मूळ स्रोतामधलं आहे ना, जे एका शैक्षणिक चॅनलसाठी बनवलं गेलंय? हो अगदी, पण आपल्या श्रोत्यांसाठी आपण हे जरा वेगळ्या पद्धतीने मांडूया, नाही का? बरोबर. म्हणजे आपण काही इथे 7वीच्या भूगोलाचा क्लास नाही घेणार आहोत. नक्कीच नाही. आपल्याकडे शेतीबद्दलचे काही सोर्सेस आहेत आणि आपला उद्देश आहे की हा जो वरवर सोपा वाटणारा विषय आहे त्याच्या आत दडलेलं अर्थकारण, विज्ञान आणि समाजकारण समजून घेणं. म्हणजे एका शेतकऱ्याच्या घरातल्या चित्रापासून ते थेट हेलिकॉप्टरने औषधं फवारणाऱ्या हजारो हेक्टरच्या शेतांपर्यंतचा प्रवास, हा बदल का झाला, कसा झाला, हे आपल्याला आज तपासायचंय. अगदी. शेतू हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे एक साधंसं, शांत, गावाकडचं चित्र उभं राहतं, त्या चित्राच्या पलीकडे एक प्रचंड मोठी, गुंतागुंतीची आणि वेगाने बदलणारी इंडस्ट्री आहे. आज आपण त्याच इंडस्ट्रीमध्ये एक खोलवरची उडी घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या पारंपरिक चित्रापासून. आपल्या स्रोतांमध्ये एका ग्रामीण घराचं चित्र आहे. तिथे कुटुंब दिसतंय, गाई गुरे आहेत, कोंबड्या शेळ्या आहेत, नांगर आहे. म्हणजे एकंदरीत एक स्वयंपूर्ण युनिट वाटतंय. पण हे चित्र आजच्या वास्तवाचं किती प्रतिनिधित्व करतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण हे चित्र एका अशा व्यवस्थेचं आहे जिथे शेती हे जगण्याचं एक साधन होतं. यात प्रत्येक गोष्ट एकमेकांना जोडलेली आहे. शेतातून धान्य मिळतंय, जनावरांपासून दूध, अंडी मिळतायत. आणि त्याच जनावरांची मदत शेतीच्या कामात होतीये. बरोबर. याला आपण मिश्र शेती म्हणतो, जिथे जोखीम विभागली जाते. पण गंमत अशी आहे की तंत्रज्ञानाने चित्रातला प्रत्येक घटक अक्षरशः बदलून टाकला आहे. म्हणजे तो जो नांगर दिसतोय चित्रात, त्याची जागा आता पूर्णपणे ट्रॅक्टरने घेतली आहे. आणि या एका बदलामुळे संपूर्ण अर्थचक्रच बदललं असेल की नाही? निश्चितच. विचार करा, ट्रॅक्टर आल्यामुळे बैलांची शेती कामासाठीची गरज जवळजवळ संपली. त्यामुळे पशुपालन, जे आधी मिश्र शेतीचा एक एकदम महत्वाचा भाग होता, ते आता जवळजवळ पूर्णपणे दुग्ध व्यवसायावर किंवा मग मांस उत्पादनावर केंद्रित झालंय. म्हणजे पूर्वी जो शेतकरी बैलजोडी सांभाळायचा, तो आता हायब्रिड गायी पाळतो, ज्या जास्तीत जास्त दूध देतात. पशुपालन हा शेतीला पूरक व्यवसाय न राहता तो स्वतःच एक मुख्य व्यवसाय बनला आहे. आणि हाच बदल आपल्याला शेळी मेंढी पालन किंवा कुक्कुटपालनामध्येही दिसतो. म्हणजे पूर्वी घरात 4 कोंबड्या असायच्या, आता शहराबाहेर हजारो कोंबड्यांचे प्रचंड मोठे पोल्ट्री फार्म्स आहेत. या बदलामागे कोणती मोठी प्रेरणा आहे? यामागे सगळ्यात मोठी प्रेरणा आहे बाजारपेठ, म्हणजे मार्केट. वाढत्या शहरीकरणामुळे दूध, अंडी, मांस यांची मागणी प्रचंड वाढली. आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी पारंपरिक घरगुती पद्धती अपुऱ्या पडू लागल्या. अच्छा. आणि त्यामुळेच या व्यवसायांचं व्यापारीकरण झालं. शहरांजवळ मोठे पोल्ट्री फार्म्स उभे राहिले. कारण तिथे तयार ग्राहक आहे आणि वाहतूक सोपी आहे. सगळा खेळ मागणी आणि पुरवठ्याचा आहे. पण या मोठ्या व्यापारी व्यवसायांच्या पलीकडे काही लहान पण खूप इंटरेस्टिंग व्यवसाय पण आहेत, जसं की मधमाशी पालन. मला नेहमी वाटायचं की हे फक्त मधासाठी करतात, पण याचं महत्त्व त्याहून खूप जास्त आहे असं दिसतंय. खूपच जास्त. खरं तर मध आणि मेण ही याची दुय्यम उत्पादनं आहेत. मधमाशी पालनाचा सर्वात मोठा आणि अदृश्य फायदा आहे परागीभवन, म्हणजे पॉलिनेशन. ओके. मधमाशा जेव्हा फुलांवर बसतात तेव्हा ते नकळतपणे परागीभवनाचं काम करतात, ज्यामुळे पिकांची फळधारणा वाढते. अनेक पिकांचं उत्पादन तर 30 ते 40% वाढू शकतं. म्हणजे एक मधमाशी पालक केवळ मध विकून पैसे कमवत नाही, तर तो आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवायलाही मदत करतो. वाह! म्हणजे ही एक प्रकारची विन विन सिच्युएशन आहे. याच प्रकारचा दुसरा विशेष व्यवसाय म्हणजे रेशीम शेती. यातही काहीतरी अशीच खासियत आहे का? हो. रेशीम शेती ही तुतीच्या झाडांवर अवलंबून असते. या किड्यांच्या कोशांपासून रेशीम मिळतं. पण याचं अर्थकारण असं आहे की तुतीचं झाड एकदा लावलं की साधारण 15 वर्ष टिकतं. अच्छा. म्हणजे दरवर्षी लागवडीचा खर्च वाचतो. अगदी. आणि यासाठी खूप कमी जागा लागते, पण कुशल मनुष्यबळाची गरज असते. त्यामुळे हा व्यवसाय शेतकऱ्याला एक स्थिर आणि अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत देऊ शकतो. हे सगळे व्यवसाय शेतीला केवळ पूरक नाहीत, तर ते शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवणारे पर्याय आहेत. आणि त्याला जोडलेल्या व्यवसायांचे स्वरूप पूर्णपणे बदललं आहे. आता आपण शेतीच्या मुख्य प्रकारांकडे वळूया. यातला एक प्रकार आहे स्थलांतरित शेती, ज्याला भटकी शेती असंही म्हणतात. हे ऐकायला खूप आदिम वाटतंय. आहेच. हा शेतीचा सर्वात जुना आदिम प्रकार आहे.
यात कसं होतं की घनदाट जंगलातील आदिवासी जमाती जंगलाचा एखादा तुकडा जाळून जमीन शेतीसाठी मोकळी करतात. त्या राखेचा खत म्हणून वापर होतो. 2-3 वर्षांनी जमिनीचा कस कमी झाला की ते दुसरीकडे जातात. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जेव्हा लोकसंख्या कमी होती तेव्हा जंगलाला पुन्हा वाढायला वेळ मिळायचा. आता वाढत्या लोकसंख्येमुळे हे चक्र खूप वेगाने फिरतंय, ज्यामुळे जंगलतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होतोय. म्हणजे हा प्रकार आता टिकाऊ राहिलेला नाही. अजिबात नाही. याच्या अगदी विरुद्ध टोकावर आहे व्यापारी शेती. आणि त्यातला एक उपप्रकार तर थक्क करणारा आहे, विस्तृत शेती. 200 हेक्टरपेक्षा जास्त मोठं शेत. याची आपण कल्पनाही करू शकत नाही. बरोबर. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये जिथे जमीन मुबलक आहे पण लोकसंख्या कमी, तिथे हा प्रकार दिसतो. इथे शेती माणूस नाही तर पूर्णपणे यंत्र करतात. हो, विचार करा. एकच शेत इतकं मोठं असतं की शेतकरी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला गाडी वापरतो. नांगरणीपासून कापणीपर्यंत सगळं GPS नियंत्रित ट्रॅक्टर आणि प्रचंड मोठ्या मशीन्स करतात. इतकंच नाही काय? तर कीटकनाशकांची फवारणी हेलिकॉप्टर्स किंवा लहान विमानांमधून केली जाते. बापरे, म्हणजे हे शेती कमी आणि एखादं तंत्रज्ञान केंद्रित ऑपरेशन जास्त वाटतं. आणि यात एक पीक पद्धत वापरली जाते. म्हणजे हजारो हेक्टरवर फक्त गहू किंवा फक्त मका. याचे काही दुष्परिणाम नाहीत का? आहेत, खूप मोठे आहेत. एकच पीक घेतल्यामुळे जमिनीतील विशिष्ट पोषक तत्व कमी होतात, ज्यामुळे रासायनिक खतांचा वापर वाढतो. तसेच जैवविविधता ती तर पूर्णपणे नष्ट होते. आणि रोगाचा प्रादुर्भाव झाला तर? तोच तर मोठा धोका आहे. एखाद्या रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव झाला तर अख्ख्यांच्या अख्खं पीक नष्ट होऊ शकतं. उत्पादन प्रचंड मिळतं, पण पर्यावरणाची मोठी किंमत मोजावी लागते. विस्तृत शेतीच्या जोडीला दुसरा व्यापारी प्रकार आहे मळ्याची शेती, म्हणजे प्लांटेशन फार्मिंग. चहाचे मळे, कॉफीचे मळे हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर एक सुंदर चित्र उभं राहतं. पण याचा वास्तव काय आहे? याचं वास्तव त्याच्या इतिहासात दडलं आहे. या प्रकारच्या शेतीचा विकास वसाहत काळात झाला. युरोपियन लोकांनी उष्णकटिबंधातील देशांमध्ये चहा, कॉफी, रबर, कोको यांसारख्या नगदी पिकांची लागवड केली, ज्यांना युरोपात मोठी मागणी होती. अच्छा. ही शेती सहसा डोंगर उतारावर असते. तिला मोठं भांडवल, व्यवस्थापन कौशल्य आणि खूप जास्त मनुष्यबळ लागतं. या शेतीने त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला आकार दिला, पण अनेकदा यामागे स्थानिक मजुरांच्या शोषणाचा इतिहासही आहे. आता एका तिसऱ्या आणि अतिशय आधुनिक प्रकाराकडे येऊया, जो शहरांमुळे जन्माला आला, मंडई बागायती शेती. याला ट्रक फार्मिंग असंही म्हणतात. हो, हे नाव खूपच मजेशीर आहे. हो, कारण या शेतीचं भवितव्यच ट्रकवर अवलंबून आहे. शहरांमधल्या लोकांना रोज ताजा भाजीपाला, फळं, फुलं लागतात. ही मागणी पूर्ण करण्यासाठी शहरांच्या जवळच्या परिसरात ही शेती केली जाते. म्हणजे वेळेला खूप महत्त्व असणार इथे. अगदी. इथे उत्पादन काढण्यापेक्षा ते ताजंतवानं असताना कमीत कमी वेळेत बाजारात पोहोचवणं जास्त महत्त्वाचं असतं. भाजीपाला किंवा फुलं ट्रकमध्ये भरून थेट शहरातल्या बाजारपेठेत पाठवली जातात. म्हणूनच याला ट्रक फार्मिंग म्हणतात. हा पूर्णपणे शहरीकरणाने जन्माला घातलेला शेतीचा प्रकार आहे. आणि याचाच एक भाग म्हणजे हरितगृहातील शेती, म्हणजे ग्रीनहाऊस फार्मिंग, जिथे आपण निसर्गावर अवलंबून न राहता निसर्गालाच नियंत्रित करतो. बरोबर. या सगळ्या गोष्टी कंट्रोल करू शकतो. याचा फायदा काय? तर आपण कमी जागेत कोणत्याही ऋतूत जास्त उत्पादन देणारं आणि बाजारात जास्त किंमत मिळणारं पीक घेऊ शकतो. जसं की रंगीत ढोबळी मिरची किंवा जरबेराची फुलं. अगदी. यासाठी सुरुवातीला गुंतवणूक जास्त लागते, पण यातून मिळणारा नफाही जास्त असतो. ही तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला एका नियंत्रित उद्योगात बदलण्याची प्रक्रिया आहे. आपण आत्तापर्यंत शेतीचे जे प्रकार बघितले, त्यात उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आणि रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर दिसतो. पण सध्या एक शब्द खूप चलनात आहे, सेंद्रिय शेती. बऱ्याचदा याला एक फॅड म्हणून बघितलं जातं. पण यामागे खरंच काही शास्त्रीय तथ्य आणि आर्थिक गणित आहे का? नक्कीच आहे. सेंद्रिय शेती ही खरं तर रासायनिक शेतीला दिलेली एक प्रतिक्रिया आहे असं म्हणायला हरकत नाही. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होणं, पाण्याचं प्रदूषण आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांसारख्या समस्यांसमोर आल्या. यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेतीचा विचार पुढे आला. पण यात म्हणजे रासायनिक खतांशिवाय पिकांचं पोषण होतं कसं? आणि किडींवर नियंत्रण कसं मिळवतात?
यासाठी पूर्णपणे नैसर्गिक पद्धती वापरल्या जातात. जमिनीचा कस वाढवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत यांचा वापर होतो. म्हणजे निसर्गातल्याच घटकांना पुन्हा जमिनीत पाठवलं जातं. आणि किडींसाठी? किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी कडुनिंब किंवा तंबाखूसारख्या वनस्पतीजन्य अर्कांचा वापर केला जातो. पण हे ऐकायला जेवढं सोपं आणि आदर्श वाटतं तेवढं शेतकऱ्यासाठी आहे का? नाही, इथेच खरी अडचण आहे. रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळताना सुरुवातीची काही वर्षे उत्पादन घटण्याचा मोठा धोका असतो. दुसरी गोष्ट म्हणजे सेंद्रिय म्हणून प्रमाणीकरण, म्हणजे सर्टिफिकेशन मिळवण्याची प्रक्रिया खूप किचकट आणि खर्चिक आहे. अच्छा, म्हणजे छोट्या शेतकऱ्याला हे परवडणार नाही? परवडेलच असं नाही. बाजारात सेंद्रिय उत्पादनांना जास्त किंमत मिळते हे खरं आहे, पण तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खूप खडतर आहे. म्हणजे आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये. शेती ही आता फक्त जमीन कसणं आणि पीक घेणं इतकी मर्यादित राहिलेली नाही. तिच्या प्रत्येक पैलूला तंत्रज्ञान, अर्थकारण आणि बाजारपेठेच्या नियमांनी वेढलेलं आहे. हो, आपण एका साध्या चित्रापासून सुरुवात केली होती, पण तिथून आपण जागतिक व्यापार, पुरवठा साखळी, पर्यावरण आणि तंत्रज्ञान अशा अनेक विषयांना स्पर्श केला. यावरून हेच दिसतं की शेती हा आता फक्त पोट भरण्याचा व्यवसाय नाही, तर तो एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि महत्त्वाचा जागतिक उद्योग बनला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर श्रोत्यांना विचक करण्यासाठी एक अंतिम मुद्दा. आपल्या स्रोतांमध्ये कृषी पर्यटन किंवा ॲग्रो टुरिझम या एका नवीन संकल्पनेचा उल्लेख आहे. शहरातील लोकांना गावाकडचं जीवन, शेतकरी कसा काम करतो, ताजं अन्न कुठून येतं याबद्दल प्रचंड कुतूहल आहे. आणि हे कुतूहल एका मोठ्या संधीत बदलू शकतं. शेतकऱ्यांसाठी हा उत्पन्नाचा एक नवीन स्रोत ठरू शकतो, जिथे ते लोकांना शेतीचा अनुभव देतात. पण या पलीकडे जाऊन विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपण एक ग्राहक म्हणून आपल्या ताटात येणारा अन्न आणि ते पिकवणारा शेतकरी यांच्यात जे अंतर निर्माण झालंय ते कमी करण्यासाठी काय करू शकतो. अगदी. आपलं एक लहानसं पाऊल त्या शेतकऱ्याच्या आयुष्यात आणि एकंदरीत या संपूर्ण व्यवस्थेत कसा सकारात्मक बदल घडू शकतो याचा विचार करायला हवा.